हे मधमाशाचं पोळ आहे काय, मवाळ म्हणायचं ह्याला. इथे हा गिझर होता आमचा अगोदर, वापरत नाही म्हणून इथं ठेवलेला. ह्याच्यात ह्यांनी असं एक घर केलं आहे आणि अजून एक घर केलं आहे ह्यांनी. ते जरा मोठं आहे, सरपण तोडून ठेवलं होतं त्याच्यात. इथलं जास्त मोठं मवळ आहे. हो का, दिसतंय का? इथं 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 असे. आणि त्यांना इथं राहण्यासाठी जागा दिली मी, कारण मला लहानपणीची एक गोष्ट आठवली, माझी चूक, गोष्ट म्हणण्यापेक्षा चूक. मी लहान होते ना, सुट्टीवर आम्ही शेतात जायचो शेळ्या घेऊन चारायला. त्या टायमिंगला मी शेळ्या सोडून सगळ्यात पहिल्यांदा हे काम करायचो, कुठल्या झाडावर महुळ बसले, मग माझ्या मित्रमैत्रिणी मिळून आम्ही ती काढायचो. त्यावेळेस आम्हाला काय विचार नव्हता या माशांचं काय होईल, आम्हाला फक्त मध मिळण्याशी मतलब. जेव्हा मी धार्मिक झाले, माझी चूक माझ्या लक्षात आली आणि मग मी ठरवलं की आता इथं जर हे बसलं या इथं आणि तिथं, तर यांना बसू द्यायचं आणि अजिबात यांच्या मधाला हात लावायचा नाही. त्यांचा आहे तो त्यांनाच खाऊ द्यायचा. आता मी प्रयत्न करते, मी माझी चूक सुधारायची. परमेश्वराला सुद्धा माफी मागितली की परत अशी चूक करणार नाही म्हणून. आणि विशेष या माशा काय करत नाही, त्या मांजर आमची जाते ती असं, पण तेवढ्यापुरतं त्या उठत्या, त्यानंतर बसते, ते पण कोणाला इजा करत नाही त्या, ही जास्त महत्त्वाचं.